सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आज आपण परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती बघणार आहोत. परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज यांचा जन्म माघवद्य 2 गुरुवार 31/3/1907 रोजी झाला. यांचा कार्यकाळ 1960 ते 1985 एवढा होता. यांच्या आईचे नाव सीतामाई आणि वडिलांचे नाव रामराव. यांच्या गुरूंचे नाव बाळकृष्णानंद आणि यांचे शिष्य प्रभुराज. यांची समाधी निर्वाण दिन म्हणजे 31/8/1985. आता यांचे जन्म आणि बालपणीची माहिती आपण पाहूयात. परमेश्वर हा अत्यंत दयाळू आहे. तो दुष्टांचे परिपत्य करण्यासाठी, साधूंचे रक्षण करण्यासाठी आणि धर्म संस्थापनेसाठी वारंवार या पृथ्वी तलावर अवतार घेत असतो. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामींनी याच कार्यार्थ पृथ्वी तलावर अवतार धारण केला होता व कार्याचा भार हा माणिक प्रभूंनी आणि श्री स्वामी समर्थांनी समर्थपणे सांभाळला. दत्त महाराजांच्या याच अवतार परंपरेत माघवद्य 2 इसवी सन 1907 गुरुवारी महाराजांचा जन्म नृसिंह सरस्वतींची जी लीलाभूमी आहे, दत्तभक्तांची जी पंढरी आहे, अशा गाणगापुरी झाला. हैदराबाद येथे राहणारे एक सच्शील दत्तभक्त दाम्पत्य, ज्यांचे नाव सीतामाई आणि रामराव, हे या दोघांनीही दत्त महाराजांचे जे सिद्धस्थान म्हणजेच गाणगापूर आहे, तेथे अत्यंत खडतर अशी सेवा केली. यामागे त्यांची इच्छा फक्त एकच होती की त्यांना एकही संतान, एकही मूल नव्हते. त्यामुळे ते दोघेही फार दुःखी होते. श्री रामराव हे संगमस्थानी नित्य श्री गुरुचरित्राचे पठन करीत सेवा करीत होते, तर सीतामाई ह्या तेथील असणाऱ्या कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबर येथे औदुंबराला रोज दुपारपर्यंत प्रदक्षिणा घालत असत आणि दुपारनंतर रामराव हे संगमापासून ते निर्गुण मठापर्यंत दंडवत घालत जात असत आणि त्यानंतर ते माधुकरी मागून त्या दत्तप्रसादाचे सेवन करून मठस्थानावर असलेल्या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून सायंकाळी ते श्रींच्या पालखीची सेवा करत असत आणि पुन्हा संगमस्थानी जाऊन अशी नित्याची ती खडतर सेवा या दाम्पत्यांनी जवळपास 12 वर्ष केली. जणू काही दत्त महाराजांच्या चरणी त्यांनी साकडे घातले. स्वामी महाराज भक्तांच्या स्मरण मात्र हजर होणारे, मग ते कसे काय शांत राहणार? एका शुभ दिवशी सीतामाई जेव्हा नित्याची सेवा करत होत्या, त्यावेळेला त्यांच्या समोर साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रगट झाले आणि ते म्हणाले, माऊली, माझ्यासारखाच एक दिव्य बालक तुझ्या पोटी जन्माला येईन. माऊली, तू वांझ नाहीस. आणि त्यांच्या उजव्या हातावर त्यांनी 2 खारकांचा प्रसाद दिला. त्याबरोबर श्री गुरु महाराज अदृश्य झाले. ज्या वेळेला सीतामाई भानावर आल्या, त्यावेळेला त्या पाहतात तर काय, तर त्यांच्या उजव्या हातावर खरोखरच 2 खारका होत्या. त्या माऊलीने सदर झालेली घटना आपल्या पतीस सांगितली. दोघांनाही आपल्या सेवेची कृतकृत्यता वाटली आणि दुपारी ते जेव्हा मठी दर्शनाला गेले, त्यानंतर तो प्रसाद त्यांनी त्या निर्गुण पादुकांना स्पर्श करून सीतामाईंनी तो भक्षण केला. त्यावेळेला रामराव यांचे वय होते 62 आणि माऊलीचे वय होते 59. पण तो प्रसाद प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांनी दिल्यामुळे तो व्यर्थ कसा होणार? यथावकाश त्या माऊलींना म्हणजेच सीतामाईंना माघवद्य 2 गुरुवार दिनांक 31 जानेवारी 1907 रोजी संध्याकाळी त्यांनी एका दिव्य अशा बालकाला जन्म दिला आणि माता पित्यांना तो बालक पाहून अत्यंत आनंद झाला आणि वयाच्या 59व्या वर्षी त्यांना हा पुत्ररूपी प्रसाद मिळाला. म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव गुरुनाथ असे ठेवण्यात आले. ते म्हणजे आजचे दंडवते महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.